कितीही दमलं तरी नाही, ते करायचं आहे आपल्याला. तर हे जे टार्गेटेड एफर्ट्स त्याची सवय लागली आणि ती जी एनर्जी आहे ती दिवसाच्या शेवटपर्यंत पुरायला लागली. की आधी थकवा यायचा संध्याकाळचा, काही हार्मोनल चेंजेस होतात, आपली वय वाढतं त्याच्याप्रमाणे, पण ते सगळे प्रॉब्लेम सायकलिंग करायला लागल्यावर खूप कमी झाले. की संध्याकाळपर्यंत सुद्धा एनर्जेटिक वाटतं, म्हणजे एवढी छान एनर्जी मिळते. आणि माझ्या ऑप्थॅल्मिक मला ह्याचा फायदा होतो. की बऱ्याचदा म्हणजे काही आता मी जसं परवाच म्हटलं, जसं कॉम्प्लिकेटेड सर्जरी आणि अवघड काही असतं, स्ट्रेस असतं, पण ह्या सायकलिंगमुळे स्ट्रेस बस्टर एक मिळतो आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला तुमच्या कामामध्ये, तुमच्या ओपीडीमध्ये, तुमच्या ओटीमध्ये ती मिळते आणि तुम्ही छान इझिली ते पूर्ण करू शकता. तर सायकलिंगमुळं फ्रेंड्स पण मिळाले. म्हणजे ओव्हरऑल मला वाटतं एक माणूस म्हणून घडण्यासाठी मला सायकलिंगची मदत झाली. थँक्यू. मी पण शाळेत असताना म्हणजे अगदी फर्स्ट MBBS पूर्ण होईपर्यंत सायकलवर, कारण 18 पूर्ण झाल्याशिवाय लायसन्स मिळाल्याशिवाय गाडी मिळणार नाही असा वडिलांचा रूल होता. त्यामुळे मला सगळे हसायचे MBBSला असताना की काय इथे राहते, सायकलवर येते, यायचं गाडी घेऊन. पण तोपर्यंत म्हणजे 18 वर्षापर्यंत अगदी रोज 22-23 किलोमीटर सायकलिंग साध्या सायकलवर व्हायचं. नंतर जे बंद झालं ते बंदच झालं. माझा एक ENT सर्जन मित्र आहे, तो खूप सायकलिंग करतो, म्हणजे तो अगदी देशविदेशी करतो. त्याच्याकडनं इन्स्पायर होऊन मी सायकल विकत घेतली त्याच्या मार्गदर्शनाने, पण ती खाली पार्किंगमध्ये पडून होती 2-3 वर्ष. एकदा रुपाली भेटली, ती मुलांना सोडायला आली होती, म्हणाली मॅडम हिरकणी राईड आहे विमेन्स डेची, तर तुम्ही जॉईन व्हा. मला तोपर्यंत हे माहीत नव्हतं असा काही ग्रुप आहे आणि आपल्याला त्यांच्याबरोबर जाता येईल सायकलिंगला. एकटीला कंटाळा यायचा म्हणून कधीतरी मधून 5-6 किलोमीटर करून मी परत यायची. मग तसं 2023च्या विमेन्स डे राईडपासून माझी सायकलिंगला सुरुवात झाली आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी ज्या करून पाहिल्या होत्या, अगदी झुंबा, रनिंग, वॉकिंग, स्विमिंग सगळं पाहिलं होतं, पण वजन काही कमी करत होत नव्हतं. पण सायकलिंग चालू केल्यावर जे माझं वजन कमी व्हायला सुरुवात झाली, ते सगळ्यात मोठं मोटिवेशन मला ते होतं. आणि तो आनंद फार वेगळा असतो, म्हणजे अगदी 5 ग्रॅम कमी झालं तरी काय आनंद असतो तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तशी सुरुवात झाली. मग 15 ऑगस्टची जी राईड होती, कामठी राईड, ती 50 किलोमीटर केल्यावर खूप कॉन्फिडन्स आलं की आता आपण करू शकतो. आणि असं म्हणजे ग्रुप बरोबर तर मजा असतेच, पण समजा एका दिवशी ग्रुप नसेल तरी माझी मी एकटी सायकल घेऊन बाहेर पडते, तो माझा मी टाईम असतो. दिवसभराच्या अनेक गोष्टींचा विचार करता येतो, प्लॅनिंग करता येतं, इंट्रोस्पेक्शन होतं खूप की आपलं काय चुकतंय, आपण अजून काय करायला पाहिजे, सायकलिंगमध्ये काय सुधारणा करता येतील. आणि सगळ्यांचे व्हिडिओज आणि मेसेजेस ग्रुपवर बघितल्यावर तर असं वाटतं की हे सगळं इतके जास्त करू शकतात तर आपण थोडं तरी करू शकतो. त्यामुळे या सगळ्यांपासून जे मोटिवेशन मिळतं ते खरंच खूप अमूल्य आहे. आणि नवीन लोकांशी ओळखी होणं, माझ्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी इंटरॅक्शन होणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर नाही तर आम्ही 4 डॉक्टर एकत्र आलो की फक्त तेच बोललं जातं, हा पेशंट, तो पेशंट, याचं असं झालं, त्याचं. पण या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या जेंट्स, लेडीज सगळ्यांची इंटरॅक्शन खूप महत्त्वाची आहे. त्यांनी माणूस म्हणून आपली खूप चांगली ग्रोथ होते. तोच उद्देश आमचा बुक क्लबमध्ये जो आहे तो, त्या उद्देशाने पण मला याचा सगळ्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे थँक्यू ऑल फॉर इन्स्पायरिंग मी आणि मोटिवेटिंग. खरं तर माझा सायकलचा आणि माझा कसलाच संबंध नाही. फर्स्ट टाईम मी सायकल आत्ता चालवलेली या 2-3 दिवसात. पण सुरुवात सायकलिंग अशी झाली की माझे सर म्हणजे मिस्टर कृष्णा सोय सर हे सायकल चालवायचे आणि सकाळी सकाळी त्याला लवकर उठून सायकलिंगला यावं लागत आणि मला झोप अतिशय प्रिय की मला सकाळी 5ला उठलेला अजिबात आवडत नाही. जेव्हा सर सकाळी उठायची आणि इतकी चिडचिड व्हायची की काय गरज आहे यांना बाहेर जायची, काय एवढं काय फरक पडणार आहे, नाही जरा उशिरा गेलं तरी चालेल ना. परत त्यांचं बघितलं मी 2-3 वर्ष ते कंटिन्यू करतायत सायकलिंग. तर ते मला दररोज म्हणायची जॉईन हो आमचा ग्रुप. तर म्हटलं काही गरज नाही, तुम्ही करताय ना ते सफिशियंट आहे माझ्यासाठी. मग मी फक्त त्यांचे जे आहेत राईट त्याचे फक्त फोटो काढायला, व्हिडिओ काढायला यायचे. पण यांच्यात जे CLSC ग्रुपमध्ये त्यांनी जे जॉईन झाले ना, तिथं आल्यानंतर त्यांचा जो आनंद होता तो वेगळ्या चेहऱ्यावरचा. ते जे एवढे खुश राहायचे जेवढे घरातही राहते. परत मग योगाने आपल्या मॅरेथॉन हे तुमच्या मॅरेथॉनच्या निमित्ताने लोणावळा ट्रिप झाली. त्याच्यात रुपाली मॅडम बरोबर भेटली. त्यांनी खूप प्रोत्साहित केलं आम्हाला या ग्रुपमुळे जॉईन व्हा आणि त्यांच्यामुळेच आले. मी त्यांना पर्सनली मेसेज टाकला, मी जॉईन झाले फक्त तुमच्या
बघूया आता पुढचा प्रवास कसा होतोय ते. रिटायर्ड शिक्षिका. मुद्दामून सांगते कारण आता गेली जसं तुमचं सगळ्यांचा शाळेच्या वेळेस सायकलशी संबंध आला तसाच माझाही. मी बसने जायची आणि बसच्या स्टॉपवर अरे माझ्याकडे अशी एक सायकल असली असेल, सायकलवाल्यांना बघून असं वाटायचं की माझ्याकडे पण एक अशी सायकल असायला पाहिजे. मग बाबांनी घेऊन दिली 10वीपर्यंत सायकल. नंतर ॲज युज्युअल सायन्सला गेल्यामुळं गाडी वगैरे सगळं झालं, ग्रॅज्युएशन B.Ed वगैरे सगळं झाल्यानंतर पुन्हा जेव्हा कोविडच्या वेळेस मी जयपूरला होते, माझ्या मिस्टरांचा तिथं जॉब सुरू होता त्यामुळं. आणि जयपूरला रस्ते इतके सुंदर आहेत आणि डेस्टिनेशन्स पण खूप छान आहेत. मग तेव्हा कोविडच्या वेळेस जिम बंद, कारण मी जिम आता गेली 15 वर्ष तरी करते, 15 ते 20 वर्ष. आणि मग आता काहीच एक्सरसाइज नाही, जिम बंद. मग सायकल घ्यायचं ठरवलं. तर सायकल डेक्टलॉनला तेव्हा मिळत नव्हत्या, सगळ्या सायकली सोल्ड आउट. मग ऑर्डर करून सायकल घेतली. मग एवढी खुशी झाली, दोघांनी पण घेतली ॲट अ टाईम. आणि मग जयपूरमध्ये आम्ही कोविडच्या वेळेस 1 महिना 1.5 महिना रोज एक 15-20 किलोमीटर, 25 किलोमीटर, 30 किलोमीटर अशा राईड्स करायला. बेसिकली ॲडव्हेंचरस लाईफची आवड असल्यामुळं हा एक ॲडव्हेंचरचा भाग म्हणून मी पाहिला. आणि खरंच इट इज म्हणजे फिटनेसच्या बाबतीत म्हणा किंवा हे आता माझं वयवर्ष 60 होणार आहे त्यामुळं जिम, ट्रेकिंग, सायकलिंग, स्विमिंग आणि ड्रायव्हिंग ह्या सगळ्या 5 ॲडव्हेंचरमध्ये मी आयुष्यात माझं रिटायरमेंट लाईफ. कार ड्रायव्हिंगचं ॲडव्हेंचर म्हणजे मंजुषा गाडगीळ मॅडम आणि ती आणि वर्षा दंतकाळे म्हणून मॅडम आहे, तिघींनी मिळून काश्मीर टू कन्याकुमारी आणि जामनगर टू कोलकाता असं म्हणजे उभा आडवा भारत ड्रायव्हिंग करत तिघी महिलांनी केलेलं आहे. आणि त्यांना सगळं म्हणजे गाडीचं बेसिक सगळं काम येतं. पण झालेलं माझा एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक पण झालाय, नेपाळमध्ये माझे बरेचसे ट्रेक झालेले आहेत आणि उत्तराखंडमध्ये ट्रेक झाले. तिने सांगितलं ते असं मिनिस्क्युल काहीतरी स्वतःविषयी सांगितलंय. खूप काही काही करतात. बुक पण बुक आहे. काय सांगू तुमच्याकडे जास्त आहे सांगण्यासारखं. नाही, आमच्या घरात तर फिटनेस आहेच चालू, पण तरी माझ्यामध्ये जरा आळस आहे. पण जसा ग्रुप जसा होतो ना त्याच्यामुळे मोटिवेशन खूप जास्त राहतं. तर त्याच्यामुळे आम्ही पण 4-5 जणी चालू केलं होतं सायकलिंग. अजून काही आहेत, मिताली मोरे वगैरे, अजून मनीषा वगैरे. त्या जराशा नंतर मागे पडल्या. मग रुपाली भेटली मला. रुपालीसोबत आम्ही म्हणजे जास्त रेग्युलर करायला लागलो. आणि आमचं जे आम्ही म्हणत होतो की 50 किलोमीटरला पण आम्ही खूप दिवसांनी जे रोज करत होतो ते आम्ही खूप दिवसांनी केलं. पण जसं ग्रुप मिळतोय ना त्याच्यामुळे मोटिवेशन खूप जास्त राहतंय. आणि अजून फिटनेसचा आपल्याला जो फायदा होतो ना, जे आधी आपल्याला थोडे कामं सगळे स्लगिश होतात किंवा कामं करताना आपल्याला जास्त वेळ लागतो, त्या कामांमध्ये आपल्याला लगेच पटपट उरक येतो. आणि त्याच्यामुळे फिटनेसचं आहे की आणि तो फक्त अर्धा तास आपल्याला ना दिवस कसा फ्रेश जातो ते आपल्याला कळत नाही. आणि हे तर आहेच की सगळ्यांना आपल्याला बोलायचा एक विषय बदलून जातो सगळ्यांच्यामध्ये की आपण फिटनेस म्हणा किंवा जे जर्सी नवीन घेणं, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये खूपच फरक पडतो. आणि कोणी पण आलं की आपल्याकडून मोटिवेट होतं आणि त्याच्यामधनंच आपल्याला नवीन ऊर्जा प्रत्येक वेळेस मिळत जाते. आणि अजून म्हणायचं झालं तर मला आमच्या सरांनी पण गार्मिन इतक्या लवकर घेऊन दिली की ते घड्याळाकडे बघून चार्जिंग करून रोज जायचं मोटिवेशन राहिलं की नाही बाबा आपण आता घड्याळ तरी नवीन घेतलंय, जायला पाहिजे. आज सॉक्स घेतलंय, नवीन जायला पाहिजे. त्याच्यामुळे खूप प्रत्येक वेळेस आणि जसं वर्षभर टिकून राहिलो तसं पुढचं दिवस म्हणजे सकाळी उठून परत जायची ही जे आपला तो खूप पॅच सकाळचा अवघड असतो तो खूप इझी व्हायला लागला. आणि ग्रुपमध्ये तर 50-100 आम्ही कसं करत गेलो ते काय कळालंच नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना थँक्यू. आणि CLS टीमचं तर ऑर्गनायझिंग करताना पण खूप मजा आली. थँक्यू. सायकलिंग करणं महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, मला वेळ नाही, मला कंटाळा आला, सोमवारी करू, वाढदिवसानंतर करू, 1 तारखेला करू, हे जे कारणं सांगताना ती कारणं एकदम चुकीची आहेत. तर सर्वांनी सकाळी उठून पहिला आहे ना सायकलिंग करणं महत्त्वाचं आहे. आणि सायकलिंग केल्यानंतरच आपलं हेल्थ चांगलं राहणार आहे. आणि मी सुद्धा BRM पूर्ण केलेलं आहे. पूर्ण मी आणि इंग्लिश सरांनी BRM केलेलं आहे. SR झालो आम्ही 2 दिवसाला. आणि ती BRMची म्हणजे 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 किलोमीटर आणि 600 किलोमीटर असं असतं. त्याच्यानं त्याला टायमिंग असते. त्या टायमिंगमध्येच त्याला पूर्ण करावं लागतं BRM. आणि सर्वात शेवटचं BRM म्हणजे 1200 किलोमीटरचं ते करायचं प्लॅन आहे माझा.
ती प्रॅक्टिस चालू आहे माझी, त्यासाठी माझी प्रॅक्टिस चालू आहे. बघू आता कोण आपल्याला जोडीदार एखादे चांगले भेटले तर आपण ते सुद्धा करणार आहे. बेस्ट विशेष आणि विशेष म्हणजे कालच त्यांना एक मेडल मिळालंय कोइंबतूरचं. 50 दिवसात 6000 किलोमीटर त्यांनी केलंय. दिवसामध्ये आणि आतापर्यंत माझी आहे ना जवळजवळ 93,000 किलोमीटर झालं. आता ह्या वर्षात 1 लाखाचं लवकरच 1 लाख. महत्वाचं हिची पहिली जी राईड होती ती तिनं लेडी बर्ड सायकल वरती केली 100 किलोमीटर. ते खूपच अवघड आहे, म्हणजे क्लिअर नाही काही नाही. आणि ती लेडी बर्ड अशी खडखड 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 आवाज यायचा. आणि इतकी सुपर फास्ट पळायची त्याच्यावरती. अनबिलिव्हेबल आहे सगळं ते. सुपर फास्ट जायची आणि पडायची धाडका. सायकल हल्ला पडली. सायकल पण आहे, सायकलिंग ग्रुपने दिलेली आहे. आम्ही त्यावेळेस जेंट्स सायकलिस्ट सुद्धा विचारायचे, अहो ते कोण आहे ते कुठं लेडी बर्ड विदाऊट गिअरवर सगळ्यांचे पुढे चालले. ती ऍक्च्युअल लेडी बर्ड आहे सर. असताना सायकल शिकली त्यावेळेस. सायकल शिकल्यावर मग तेव्हा कॉलेजमध्ये जाणं येणं सायकलीवर चालू झालं. मग नंतर मी थोड्यामध्ये परत लग्न झालं, परत गॅप झालं 10-12 वर्षांनी. 10-12 वर्षांनी परत मुलीचा बड्डे म्हणून तिला सायकल घेतली आम्ही नवीन. ती सायकल चालत होती, मग मी पण थोडं हळूहळू ती सायकल चालवायला लागली. मग थोडं भाजी आणायला जा, बास्केट असल्यामुळे ते लेडी बनवून आणायला जात होते, करत होते. तिथून थोडी सायकलची सवय झाली. 2011ला CNS ग्रुपमध्ये तुळजापूर राईड होती. मग तिथून आम्ही ठरवलं की मला तुळजापूरला जायचं. मग फर्स्ट राईड माझी 2018ला मी तुळजापूर राईड केली तिथून. मग नंतर मी CNS ग्रुप तयार झाला. मग त्यावेळेस मग मी पंढरपूरची राईड 2023ला केली. त्यानंतर CNS ग्रुपने स्पर्धेचं आयोजन केलं 25-50 किलोमीटर. मग मी फक्त एंट्री म्हणजे आपण सायकलिंग करायचं हा डोक्यात उद्देश होता. मग त्यामध्ये पार्टिसिपेट पहिला नंबर आहे. आणि असं म्हणत नव्हतं की माझा नंबर फक्त त्या सायकलिंग करायची एवढंच माझं म्हणत होतं. पण ते काय माहिती फर्स्ट नंबर मी त्यामध्ये आला. तो माझा आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस होता. म्हणजे मी एक्सेप्ट केले नव्हते, पण माझा झाला तो दिवस मस्त. याच्यावर सांगण्यासारखं हे आहे की पार्टिसिपेट होणं महत्त्वाचं आहे. नंबर आपोआप येते. तिथून मग सगळं नंतर रुपाली आम्ही सगळेजण मिळून हिरकणी राईड वगैरे चालू केली. रुपाली भरपूर लोकांना सहभाग करून हा ग्रुप मोठा केलेला आहे. तिथून मग आमचे राईड 50 किलोमीटर 25 किलो सर्व चालू झालेला आज आहे. पण सकाळी साखर झोपेन रुपालीचे मेसेज बघूनच होते. स्पेशल इफेक्ट मी कांचन गायकवाड. माझ्या वतीने माझ्या मनातलं सगळंच आवडलं. जे मला बोलायचं होतं, जी माझी बोलायची इच्छा होती आणि माझ्या मनातलं होतं सगळ्या वर्षा मॅडम बोललेल्या आहेत. मी पण फक्त शाळा आणि कॉलेजमध्ये सायकल चालवली होती आणि हे चालवतात मलाही वाटायचं, परंतु आज योग आला त्या निमित्ताने. आणि यापुढे 15 वर्षांचा गॅप पडलेला आहे. आता जॉईन राहूया त्या ग्रुपमध्ये. थँक्यू तुम्हाला सगळ्यांसाठी.